पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जगभरातील ऊर्जा आणि खत पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चं तेल, नैसर्गिक वायू आणि खतांच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये आपली स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत जागतिक स्तरावर सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे। दरम्यान भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने खत पुरवठा, साठवणूक आणि आयात प्रक्रियेला गती दिली असून खतांच्या कमाल किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। तसेच संयुक्त राष्ट्रांच्या विशेष बैठकीत भारताने पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा आणि खत संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली। भारताने व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले, जहाज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला निर्माण होणारा धोका आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीत होणारे अडथळे यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। तर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने होर्मुझ सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गाने होते। भारतासह अनेक देश खत उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आणि ऊर्जा स्रोत पश्चिम आशियातून आयात करतात। त्यामुळे या भागातील संघर्षाचा थेट परिणाम खतांच्या उत्पादन खर्चावर आणि उपलब्धतेवर होऊ शकतो। तज्ञांच्या मते जर संघर्ष आणखी वाढला तर जागतिक स्तरावर खतांच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संकटाच्या पार्श्वभूमीवर रसायन आणि खत मंत्रालयाच्या खत विभागाने देशात खतांचा विक्रमी साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे। खरीप हंगामासाठी मागणीच्या तुलनेत तब्बल 51% अतिरिक्त खत साठा सुरक्षित करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे। त्यामुळे खरीप हंगामात कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे।